नुकतेच सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर आरोप करताना म्हटले की देवेंद्र फडणवीस व भाजपा लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापुरात दंगल घडवणार होते। या वक्तव्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चा व भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप हे राजकीय स्टंटबाजी असून प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे हे माहिती होते तर मग त्याच वेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना त्यांनी भेट का दिली नाही। याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री व भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून सोलापुरातील शांतता बिघडवण्याचे काम प्रणिती शिंदे या अशा प्रकारे वक्तव्य करून करत आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करून मत मिळवण्याचा महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा हा आटापिटा दिसत आहे, असा आरोप भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केला। याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजप ओबीसी आघाडीचे यतिराज होदमाने यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली व काँग्रेसने निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून खोटे बोलून मते मिळवली आणि तोच रेटा त्यांचा निवडणूक झाली तरी सुरू असल्याचे प्रतिपादन केले। याप्रसंगी भाजप एससी मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने, भाजप युवा मोर्चा मध्य पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पॅटी, भाजयुमोचे अक्षय कोथिंबिरे, ओंकार होमकर, विशाल बनसोडे आणि पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।